नमस्कार मंडळी. आज दुपारी मिस्टरांसाठी अंडा करी बनवली. कमी साहित्यात कुठलाही जास्तीचा मसाला न वापरता ही अंडा करी तयार केली. चवीला अप्रतिम अशी झाली होती. मसाला भाजण्याचं टेन्शन नाही किंवा कुठलेही गरम मसाले घातले नाही तरी सुद्धा भाजीचे टेक्स्चर किंवा चव म्हणाल तर खूपच छान होते. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवातीला एक साधंसं वाटण तयार करूया. छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातला. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा मी असा चिरून घातला. यातच थोडंसं खोबरं बारीक चिरून घातलं. सोबतच 2 छोटे अद्रकचे तुकडे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून ती घातली. त्यासोबतच अगदी एक छोटीशी हिरवी मिरची घातली. आता ही मिक्सरला लावून पाणी न घालताच अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. तर कांदा आणि टोमॅटो वापरल्याने यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. बघा तर इथे झटपट असं वाटण तयार झालं. तर हे बाजूला ठेवूया. इथे मी 3 अंडी अगोदरच उकडून घेतली. नंतर तिची साल काढून त्यावर चाकूने अशा चिरा द्यायच्या, म्हणजे मसाला हा आतपर्यंत मुरतो व तेलात तळताना अंडीही फुटत देखील नाही. तर बघा 3ही अंडींना मी अशा चिरा देऊन घेतल्या. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पळीभर तेल घातलं. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 3ही अंडी घालायची आणि वरतून अगदी थोडंसं हळद, लाल तिखट आणि अगदी चिमूटभर मीठ घालून तेलामध्ये हलकासा ब्राऊन रंगावर ही अंडी तळून घ्यायची. जास्तही डार्क रंगावर तळायची नाही, हलकीशी तळून घ्यायची आहे. असं केल्याने अंड्यांमध्ये लाल तिखट तर मुरतंच, शिवाय अंड्यांना एक छान असा फ्लेवर येतो आणि खाताना अंडी ही छान रुचकर लागते. डायरेक्ट करीमध्ये उकडलेली अंडी टाकण्यापेक्षा अशी थोडीशी तळून जर घेतली तर तिची चव ही आणखीच वाढते. तर बघा कमी आचेवरच अंडी ही मी अगदी हलकीशी अशी परतून घेतली. आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता शिल्लक असलेल्या तेलातच फोडणी द्यायची. तर पाव चमचा मोहरी घातली, सोबतच पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंगही घातला. जिरं मोहरी छान फुललं की लगेच यात कढीपत्ता घालायचा. कढीपत्ताही तडतडला की यामध्ये तयार केलेलं जे वाटण होतं ते घालूया. तयार केलेले सर्व वाटण तेलात घातलं. आता यात आपण कांदा, टोमॅटो, खोबरं सर्व काही कच्चंच घातलेलं आहे, भाजलेलं नाही. त्यामुळे ते सर्व तेलात चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून त्याचा कच्चेपणा नाहीसा होईल आणि वाटण हे छान परतलंही जाईल. तर असं साईडने तेल सुटायला लागलं की वाटण छान परतलं गेलं असं समजायचं. तर बघा कलरही थोडासा चेंज झालेला आहे आणि तेलही छान सुटलं आहे. तर आता यामध्ये घरातील नॉर्मल मसाले घालूया. त्यात आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि धने पावडर. तर हे मसालेही छान मिक्स करून घेऊ. तर तुमच्या घरात जेवढे साठवणुकीचे मसाले असतील तेवढे तुम्ही यामध्ये घालू शकता. तर हे घातलेले पावडर मसाले सुद्धा चांगले एकजीव करत तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ, म्हणजेच परतून घेऊ. तर बघा मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून झाले. आता यात करी कितपत पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं. त्यातच चवीनुसार मीठही ॲड केलं. आता गॅसची फ्लेम मध्यम करून एक उकळ काढून घ्यायची. उकळ यायला लागली की यामध्ये जे तळलेले अंडे आहेत ते घालायचे. झाकण ठेवून मध्यम आचेवर फक्त 5 मिनिटं करी उकळून घ्यायची. तर बघा 5 मिनिटं झालेले आहे. 5 मिनिटानंतर मी गॅस बंद केला. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तयार आहे आपली अतिशय कमी तेलात, चमचमीत, कमी मसाल्यात परफेक्ट अशी अंडा करी, जी की चवीला अप्रतिम आणि बनवायला खूपच सोपी आहे. रसा बघा छान दाटसर झाला आहे. उन्हाळ्यात जास्त मसाल्यांचा वापर न करता आजची ही अंडा करीची रेसिपी एकदा नक्की करून बघा. कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच झटपट सोप्या रेसिपीजसाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला फॉलो करा. धन्यवाद.